खरंच साथ पसरले रोगाची तर मग येतात पण चेकिंगसाठी डॉक्टर आहेत ते येतात आठवड्याकाठी येतात आणि आसपासच कशाळा 7 किलोमीटर आहे, आंबोली 3 ते 4 किलोमीटर आहे. इथे सरकारी दवाखाने आहेत, तिथे मोफत उपचार केला जातो. तर तुम्हाला पैदल जावं लागतं? हा, तिथे पैदल जावं लागतं आणि इकडे विष्टीन जावं लागतंय कशाळला. तर काही गाडी वगैरे नाही ठेवली आहे? म्हणजे गाडी वगैरे काही ठेवलेली नाही सरकारची अशी काही. तर बिमारी कशा टाईपच्या होत्या तिथे जनरली? म्हणजे बहुधा नवीन पाऊस पडल्यानंतर ताप थंडी अशा पद्धतीचे राहतात आणि आजार तर सतत चालूच असतात तसे म्हटले तर. हो, आजार खेडेगावातल्या लोक पण बहुधा पाऊस पडल्यानंतरच जास्त आजार राहतोय आणि नवीन ज्यावेळेस ऋतू बदलला, कोणताही ऋतू बदलला का सुरुवातीला आजार पण होतोय जवळजवळ. मग कोणी बाया वगैरे बिमार पडल्या किंवा म्हणजे प्रेग्नन्सी वगैरे तर त्यांच्यासाठी काही सुविधा? काही सुविधा नाही. मग आंबोलीला किंवा कशाला ॲम्ब्युलन्स वगैरे काहीच नाही. ॲम्ब्युलन्स वगैरे काही नाही. आणि आता तुम्ही शेती करून राहिले आहेत तर तुम्ही बाहेर विकायला नेतात? होय, आपल्याला जेवढं धान्य वर्षभर लागतंय एवढं ठेवायचं आणि वर्षाच्या वरती जे धान्य निघणार आहे ते विकायचं. म्हणजे जे आपण 10,000, 5,000, 15,000पर्यंत म्हणजे 20,000पर्यंत माझं धान्य विकतोय मी. आणि ते 20,000मध्ये आपलं पूर्ण वर्षाचा इतर गोष्टी लागतात आपल्याला ना, तेल लागतं, इतर जे संसारिक मुलाबाळांचा खर्च, आजारपणाचा खर्च, याच्यासाठी ते पैसे उपयोगी पडतात. आणि वर्षभर आपल्याला कडधान्य तर खायला मिळते, भाजीपाला मिळते. हा फायदा झाला का कुणाच्याही शेतामध्ये काम करण्याची गरज लागत नाही. आता आपल्या शेतामध्ये करायचं आणि आपल्या शेतामध्ये राबायचं, सगळं काही इथेच राहायचं. एवढं मात्र त्याच्यापासून एक सोय झाली. तर मग तुम्ही हा विकायला जातात तर तुम्ही स्वतः विकता? हो, स्वतः विकतोय आपण. जसे दुकानदार बसतात म्हणजे असे घेऊन बाजार वगैरे असतो, अशा पद्धतीने आपण जाऊन बसायचं, मग ते घेतात. किंवा काही लोक जाग्यावर येतात, ज्याला चांगला माल पाहिजे, भेसळ आता काही भेसळयुक्त वगैरे निघतात ना, ज्यांना चांगलं पाहिजे ते शेतावर येतात, इथेच नेतात. बहुधा आता बहुतेक बॉम्बेवाले तर मला म्हणजे ओळखतात ना, इथून न्यायला येतात माझ्याकडे, कारण त्यांना योग्य चांगला क्वालिटीचा माल आणि योग्य अशा पद्धतीने नेतात. कारण हरिओम चालू आहे ना, हरिओम आहे ना, तिथूनचे लोक इथे न्यायला येतात. हो, आणि काही संस्थावाले पण नेतात, काही सरकारी लोक पण न्यायला येतात. बहुतेक माझा इथेच जवळजवळ माल संपला जातोय. तर चांगलं. हो, कारण त्यांना मालाची खात्री राहते आणि स्वतः हे केलेलं असल्यामुळे त्यांना ती पूर्ण खात्री राहते. मग ते दुकानातून घेण्याची ऐवजी इथून घेऊन जातात ते वर्षाचा स्टॉक. तर तुम्हाला ते बाजारभावापेक्षा कमी कसं? नाही, बाजारभावाच्या लेवलने भेटतेच भाव. हो, जागेवर जरी विकलं, तिकडे बाहेर गेलो तरी लेवल एकच राहते. हो, कारण मार्केटिंग मला चांगली राहते. कारण आता मी दरवर्षी करत असल्यामुळे लोकांना पण माहीत झालं का तिथे मिळतंयच धान्य, कडधान्य किंवा भाजीपाला तिथे मिळतंयच. मग ते लोक पण यावं लागले. पहिले असं आधीमध्ये केल्यानंतर लोकांना माहीत नाहीत ना, त्यामुळे आता सर्वांना माहीत आहे. ते अमुक टायमाला येणारच. मे महिन्यात ते लोक कडधान्य न्यायला येणार म्हणजे येणार, अशा पद्धतीने. त्यासाठी तुम्ही म्हणजे पहिले सांगितलं त्यांना? नाही, त्यांना ती माहीत होत गेलं. यंदा आले तुम्ही, हा, मग तिथे मिळते, दरवर्षी मिळते. मग ते कायमची रुटीनच लागत गेलं, असं ऑटोमॅटिक लागत गेलं. ते असं दरवर्षी करणारा शेतकरी आहे म्हणून ते दरवर्षी घ्यावं लागले असे. तुमच्या घरी टीव्ही वगैरे आहेत? हो, आता काय मुलं वगैरे झाले तर समजा सर्वांना सगळं योग्य झालंय, तर आपल्याला बाहेरील कृषीची माहिती वगैरे मिळते टीव्ही पासून. काही चांगल्या गोष्टी मिळतात, काही देशामध्ये काय झालंय त्याचा जर आपण अनुभव घेतोय, त्यासाठी आपल्याला टीव्हीची पण गरज लागते. तर टीव्ही घेतले आणि ती साधी डिश राहते बघा आपली, या पद्धतीची. तर मग तुम्ही बातम्या वगैरे बघतात? हो, बातम्या आणि कृषी संदर्भाचा कृषीचे जे कार्यक्रम असतात ते बघतोय, ते आवर्जून बघतोय. बातमी आणि कृषीचे जे आहेत ते सगळे. तर त्याच्यावरून तुम्हाला हेल्प झाली? हो, खूप हेल्प मिळते आणि त्याचे तो प्रोत्साहन आणखीच भेटतोय. म्हणजे रोजचाच मिळतोय ना, अरे नाही असं करायला पाहिजे, हे उत्पन्न आपल्याकडे येईल. आणि ते अगोदर ट्राय म्हणून करतोय, काही येतंय का नाही आलं तर मग विषय कट करतोय. आणि जर उत्पन्न वाटलं तर मग त्याच्यात आजकी सुधारणा करण्याचा प्रयत्न करतोय. कट कर.